एल निनो असूनही राज्यात अतिवृष्टी का झाली? नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज आपण याबाबतचा अंदाज घेऊयात, की एल निनो असूनही राज्यात अशी स्थिती का निर्माण झालेली आहे. तर सर्वात प्रथम जो काही पाऊस झालेला आहे, तो एक मागच्या 8 ते 10 दिवसाच्या दरम्यानच झालाय आणि कोकण घाटात तर तो मागच्या 7 दिवसातच पडला आणि खूप जास्त पडलेला आहे. पण राज्याच्या अंतर्गत बरेचसे अजून भाग आहेत. त्या ठिकाणी पाऊसमान सरासरीहून अजूनही खूप कमी आहे. विदर्भात जो मागच्या साधारणतः 10 दिवसाच्या आसपासच्या पूर्वापासून जो पाऊस होता उत्तरेकडील भागात अमरावती, अकोला, नागपूरचे काही भाग, त्यानंतर गोंदियाचा भाग. तर त्या ठिकाणी सुद्धा मागच्या म्हणजे 8-10 दिवसातच हा पाऊस झालेला आहे. आणि बराचसा राज्याचा भाग अजूनही आहे. त्या ठिकाणी पाऊसमान खूप कमी आहे. पेरणी सुद्धा अजून झालेली नाही आणि हा जो पाऊस झाला तो आता कमी कालावधीत झाला. सोबत देशातीलही बराचसा भाग आहे, ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस व्हायला पाहिजे, पण त्या ठिकाणी सुद्धा पाऊसमान खूप कमी आहे. तरी असं का होतंय? तर सध्या एल निनो आहे का? तर नक्कीच आहे. एल निनो हा विकसित झाला साधारणतः 25 ते 18 मेच्या आसपासपासूनच त्या आकडे एल निनो सारखे येऊ लागले आणि त्याची तीव्रता आता हळू वाढत जाऊन मध्यम तीव्रतेचा एल निनो हा विकसित झालेला आहे. साधारणतः 6 जुलैची जर आकडेवारी पाहिली तर तापमान सरासरीहून 1.2 अंश सेल्सिअसने प्रशांत महासागराचा जो निनो 3.4 हा जो रिजन आहे, त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. म्हणजे एल निनो वाढतोय, तो टिकून आहे आणि पुढील काळात त्याची तीव्रता वाढणार आहे. आणि एल निनो काय करत असतो, तर आपल्या भारतावरती हवा खाली दाबत असतो. म्हणजे हवेचा दाब त्यामुळे वाढत असतो. कमी दाबाचे क्षेत्र त्यामुळे विकसित होत नाहीत आणि एल निनोचा जो प्रभाव असतो, तो साधारणतः पूर्ण वर्षभरासाठी किंवा जोपर्यंत तो टिकून आहे, तोपर्यंतच्या काळात राहत असतो. पण काही असे घटक आहेत, जे आठवड्याच्या अंतरावरती वातावरणात थोडेफार बदल घडवू शकतात. एल निनोचं जे सप्रेशन आहे, म्हणजे एल निनो जो हवा दाबतोय, त्याला थोडासा अपोज करू शकतात, त्याला थोडासा विरोध करू शकतात. तर ते काय आहे ते आपण पुढे पाहूयाच. पण इंडियन ओशन डायपोल सुद्धा जर आपण पाहिलं तर न्यूट्रलच आहे. तो सुद्धा खूप काही मदत करत नाहीये. म्हणजे ही सुद्धा निगेटिव्ह स्थिती आहे आणि तुम्ही पाहू शकता की सध्याची जी आकडेवारी आहे 5 जुलैची वजा 0.16 अंश सेल्सिअस. साधारणतः 0.4 अंश सेल्सिअसने तापमान अधिकमध्ये पाहिजे. पण ते अजून वजाच्या साइडलाच आहे. म्हणजे ते न्यूट्रल आहे आणि अपेक्षा होती की ऑगस्टपर्यंत तो पॉझिटिव्ह होईल. पण आता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा जो काही आय आहे ते पॉझिटिव्ह होण्याची शक्यता कमीच दिसते. काही याचे येणाऱ्या दिवसामध्ये काही आकडे बदलले तर तुम्हाला त्याचे अपडेट्स देण्यात येतीलच. पण सध्या तरी आय सुद्धा खूप जास्त मदत करत नाही. मग राज्यात पाऊस का वाढला? तर आठवड्याला जो परिणाम करत असतो, तो मेडन जुलियन ऑसिलेशन पूर्ण पृथ्वीचं विषुववृत्ताच्या आसपास हे चक्कर काटत असतो, म्हणजे फिरत असतो. साधारणतः 40 तर काही ठिकाणी 60 दिवसाची ही जी सायकल असते. तर जूनमध्ये जो होता सुरुवातीच्या काळात आपण पाहू शकतो 7व्या आणि 8व्या घरात हा बराच काळ होता. त्यामुळे जूनमध्ये आपण पाहिलं की बऱ्याच भागांमध्ये पाऊसमान कमी होतं आणि जूनच्या अगदी शेवटी मग तो थोडासा आपला हिंदी महासागराकडे आला. 3ऱ्या-4थ्या घराच्या आसपास आल्यानंतर पावसात थोडीशी वाढ होऊ लागली आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळामध्ये हा जो काही पहिला आठवडा होता तो 6वा, 5व्या-6व्या घराच्या आसपास होता आणि ही स्थिती आहे ती भारताच्या मान्सूनसाठी खूप पोषक असते. महाराष्ट्राच्या पावसासाठी खूप पोषक असते. पण एल निनोचं सप्रेशन होतं. म्हणजे एल निनो तर हवा खाली दाबतच होता. त्यामुळे जो पाऊस झाला तो तुरळक ठिकाणी म्हणजे काही कन्फाईन्ड एरियाज म्हणजे थोड्याफार भागांकरता झालेला आहे. ते का पुढे आपण पाहूया. पण हा एम-जी-ओनी थोडीशी मदत केली म्हणून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं. साधारणतः 2 जुलैच्या आसपास ती सिस्टम तयार झाली आणि पुढील 2 ते 3 दिवस ती ओडिशा किनारपट्टीच्या आसपास बंगालच्या उपसागराच्या भागांमध्येच टिकून होती. त्यामुळे त्याची तीव्रता वाढून ते त्या ठिकाणी डिप्रेशन तयार झालं. ती सिस्टम तयार झाल्यामुळे काय झालं अरबी समुद्रातून वाऱ्याचा वेग ते खेचू लागले म्हणजे वेगाने ते वारे खेचू लागले आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला या ठिकाणी ही सिस्टम तयार झाली. जोरदार वारे खेचू लागले त्यामुळे कोकण किनारपट्टीला ऑफशोर ट्रफ ही सक्रिय झाली. आणि सोबतच कोकण किनारपट्टीच्या आसपासचं जर आपण समुद्राचं तापमान पाहिलं, तर सरासरीहून तापमान बरचसं वाढलेलं आहे. साधारणतः 32 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत होतं. आणि हेच झालं, की हा सर्वच स्थिती या ठिकाणी योगायोग चांगला घडून आला. एम-जी-ओनी मदत केली. तापमान वाढलं होतं. डिप्रेशन किंवा तीव्र कमी दाब क्षेत्र या ठिकाणी विकसित झालं आणि त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर वाढला. घाटातही अतिवृष्टी झाली आणि हेच कारण होतं आणि बरेचसे दिवस काय झालं की मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हवेचं जे तापमान आहे एल निनोमुळे वाढलेलं आहे. तापमान वाढलेलंच होतं. म्हणजे सरासरी तापमान जास्त पाहायला मिळत होतं आणि जेव्हा हवा तापते, तेव्हा ते अजून जास्त प्रमाणात बाष्प धरून ठेवते. म्हणजे लवकर पाऊस पडत नाही. बाष्प धरून ठेवते आणि अचानक अशा जर का स्थिती अनुकूल झाल्या, तर अचानक खूप मोठा पाऊस पडून जातो आणि त्यामुळेच तुम्ही हा जो काही पाऊस झालेला आहे, तो घाटमाथ्यात, कोकणात विशेष करून पाहायला मिळाला आणि थोडेसे विदर्भाच्या गोंदियाच्या भागांकडे सुद्धा सिस्टमचा ह्या जो काही बंगालच्या उपसागरातील सिस्टम होती त्याचा प्रभाव दिसून आला. आणि
आत्ता जर आपण पाहिलं तर एम-जी-ओ जो आहे, तो पुढील काळामध्ये पुन्हा एकदा 7व्या आणि 8व्या घराकडे जातोय. म्हणजे राहिलेला हा जुलै आहे. उद्या किंवा परवापासून राज्यातील पाऊस जो घाटात पडतोय थोडाफार, तो कमी होणार म्हणजे घाटात जो थोडाफार वाढलेला जोर आहे, तो हळू कमी होत जाईल आणि राज्यात पुन्हा एकदा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि वाढलेलं तापमान पुढील काळात पाहायला मिळेल. आणि आय जर पाहिला तर या ठिकाणी आपल्या अरबी समुद्राचे पश्चिमेकडील भाग आहेत, या ठिकाणचं तापमान थोडंसं कमी होऊ लागलंय आणि या ठिकाणचं तापमान अजूनही इंडोनेशियाच्या आसपास तापमान अजूनही टिकून आहे. त्यामुळे आय-डी पॉझिटिव्ह होण्याची जी थोडीफार शक्यता होती ऑगस्टमध्ये जसं आपण सांगितलं, की ती शक्यता थोडीशी कमी होताना दिसते. अजूनही पाणी गरम आहे. या ठिकाणी हिंदी महासागराचा जो भाग आहे, या ठिकाणी पाणी गरम आहे, पण थोडंसं थंड पाणी सुद्धा याच्या आसपास वाढलंय. बाकी ऑगस्टमध्ये काय बदल होत असतील तर तुम्हाला नक्कीच कळून येतील. पण सध्या आय पॉझिटिव्ह होण्याची लक्षणं पुढील 3 ते 4 आठवडे दिसत नाहीये. आणि आता जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर जे काही तीव्र कमी दाबाचं क्षेत्र होतं, ते मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहे. त्यातून एक कमी दाबाचा पट्टा इकडे उत्तर महाराष्ट्राच्या आसपासून उत्तर प्रदेशच्या भागांपर्यंत अशा विस्तारल्या आणि त्याच्या आसपास पावसाचे जे काही ढग आहेत, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज नाशिक घाटाकडे किंवा नाशिकचा जो पश्चिम भाग आहे, या ठिकाणी पावसाने चांगला जोर धरला होता. त्यानंतर इकडे पालघर, ठाण्याचे अंतर्गत भागात चांगला पाऊस आहे. मुंबईच्या आसपास थोडासा राहून पाऊस पडतोय. पुण्याच्या घाटातही मुसळधार पावसाच्या नोंदी तर झाल्यात, पण गेल्या काही दिवसांनी तुलनेत तीव्रता थोडी कमी झाली. सातारा घाट, कोल्हापूर घाटाकडे सुद्धा तीव्रता कमी झाली. अधून-मधून थोड्याशा सरी बरसत आहेत. जळगावच्या काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळतो उत्तर भागांमध्ये आणि इकडे मग अमरावती, अकोला इकडे सुद्धा दुपारी किंवा सकाळच्या सत्रामध्ये काही प्रमाणात पावसाच्या नोंदी झाल्यात. इकडे नागपूरच्या उत्तर भागात पावसाच्या नोंदी झाल्यात. पण आता ही ढगाळ वातावरण आहे. क्वचित हलक्याशा सरी काही ठिकाणी होत असतील. परभणी, नांदेड काही गावांकरता हलक्याशा पावसाच्या सरी देणारे ढग आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या आसपासही आज सकाळपासून थोड्याशा सरी आल्या चांगल्या. पण आता मात्र पावसाचा जोर हा कमी होताना दिसतोय. धुळे नंदुरबारकडे सुद्धा विशेष काय जोर अजूनही नाहीये आणि ही सिस्टम जाते आणि जुलैचा राहिलेला भाग हा पुन्हा एकदा चिंताजनक स्थितीकडेच वळताना दिसतोय आणि पुढील काळात म्हणजे उद्याच्या दिवस थोड्याफार शक्यता आहे आणि तिथून पुढे पावसाची शक्यता खूप कमी होताना दिसते. उद्या जो पावसाचा अंदाज आहे नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाटाच्या आसपास, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगडचे अंतर्गत भाग, काही एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या ठिकाणी झाला तर अतिमुसळधार होईल. खूप मोठी शक्यता नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा अधून-मधून मध्यम किंवा एका वेळेसाठी थोडीशी जोरदार पावसाची सर येऊ शकते. मोठा पाऊस नाही. त्यानंतर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागात सुद्धा अधून-मधून हलक्या मध्यम सरी राहतील किंवा एखाद्या वेळी पावसाची थोडी जोरदार सर येईल. पण आता या ठिकाणचा सुद्धा पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. तर इकडे धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, नांदेडचे उत्तर भाग, विदर्भाचे बरेचसे संपूर्ण भाग या ठिकाणी क्वचित काही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मॉडेल दाखवतायत मध्यम ते जोरदार, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस तोही काही ठिकाणीच होण्याचा अंदाज आहे. मोठ्या क्षेत्रावरती पावसाची आता अपेक्षा करू नका याही भागांमध्ये. आणि इकडे अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचे पूर्व भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व या ठिकाणचा पावसाचा जोर थोडाफार थोड्या सरी येत होत्या, त्यासुद्धा जवळपास गायब होण्याची शक्यता आहे. झाला तर एक दुसऱ्या ठिकाणी एकदम हलका पाऊस होईल, नाहीतर पावसाची शक्यता आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही. आणि आता इशारे जर पाहिले हवामान विभागाचे तर पुणे घाट, सातारा घाट अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट, पालघर, नाशिक घाटाकडील भाग, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग मध्यम पावसाची शक्यता. राहिलेला जो राज्याचा भाग आहे हलका म्हणजे ज्या जिल्ह्यांची आता या ठिकाणी नाव घेतली त्या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. म्हणजे राज्यातील धोक्याचे इशारे सुद्धा आता कमी होत आहेत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. Facebook पेजला फॉलो करा.